खूप वर्षांपूर्वी महाराष्ट्रात एक शूर, धाडसी आणि न्यायप्रिय राजा जन्माला आला. त्यांचे नाव होते छत्रपती शिवाजी महाराज. त्यांचा जन्म शिवनेरी किल्ला येथे झाला. त्यांच्या आई जिजाबाई यांनी लहानपणापासूनच त्यांना रामायण महाभारताच्या गोष्टी सांगितल्या आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची शिकवण दिली. लहानपणापासूनच शिवाजी महाराज खूप शूर होते. त्यांना आपल्या मातृभूमीवर खूप प्रेम होते. त्या काळात मोगल आणि आदिलशाही यांचे राज्य होते. लोकांवर अन्याय होत होता. हे पाहून शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करण्याचा निश्चय केला. तरुण वयातच त्यांनी तोरणा किल्ला जिंकला आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. हळूहळू त्यांनी अनेक किल्ले जिंकले. त्यांच्या शौर्याची कीर्ती सर्वत्र पसरली. एकदा आदिलशाहीचा सरदार अफजल खान शिवाजी महाराजांना भेटायला आला. त्याने कपटाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला, पण महाराजांनी धैर्याने त्याचा पराभव केला. हा प्रसंग त्यांच्या बुद्धिमत्ता आणि पराक्रमाचे उत्तम उदाहरण आहे. नंतर मोगल बादशहा औरंगजेब यांनी त्यांना आग्र्याला बोलावले आणि नजरकैदेत ठेवले. पण महाराजांनी युक्तीने तेथून सुटका केली आणि पुन्हा स्वराज्यात परतले. 6 जून 1674 रोजी रायगड किल्ला येथे त्यांचा राज्याभिषेक झाला आणि ते छत्रपती झाले. त्यांनी न्यायपूर्ण राज्यकारभार केला, स्त्रियांचा सन्मान राखला आणि मजबूत आरमार उभारले. 3 एप्रिल 1680 रोजी त्यांचे निधन झाले, पण त्यांचे कार्य आणि आदर्श आजही आपल्याला प्रेरणा देतात. छत्रपती शिवाजी महाराजांची कथा आपल्याला शिकवते की धैर्य, बुद्धिमत्ता आणि स्वाभिमान यांच्या जोरावर कोणतेही स्वप्न पूर्ण करता येते. Like, share, and subscribe.